राहुरी पोटनिवडणुकीमध्ये प्राजक्त तनपुरे आणि कर्डिले यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे। पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचं नाव जवळपास निश्चित झालंय। लवकरच पक्षाकडून त्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे। तर भाजपनं दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केली आहे। शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। या निवडणुकीमध्ये कर्डिले आणि तनपुरे यांच्यामध्ये सामना होण्याची शक्यता आहे। तर भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची चर्चा आहे। तर अक्षय कर्डिले यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। पाहूयात। राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर आता पोटनिवडणूक लागलेली आहे आणि भाजपकडून शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत अक्षय कर्डिले आहेत। अक्षयदादा, आपली आज उमेदवारी जाहीर झालेली आहे, पक्षाने आपल्याला उमेदवारी दिलेली आहे भाजपने। भारतीय जनता पार्टीचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आज साहेबांच्या रूपात मला संधी मिळालेली आहे। नक्कीच मी संघटना वाढवण्यामध्ये पूर्णपणे ताकद माझी लावेल। जसं साहेब माझे वडील रात्रंदिवस आपल्या पार्टीसाठी जनतेसाठी काम करायचे, पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करायचे। मी देखील ही संधी आता मोठ्या जबाबदारीने माझ्याकडे दिली आहे, तर नक्कीच चांगल्या पद्धतीने मी सांभाळील। भारतीय जनता पार्टीचे मी सर्वात प्रथम नरेंद्रजी मोदी साहेब, तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आमच्या लाडक्या लोकप्रिय नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे व रामजी शिंदे साहेब व सर्वच पदाधिकारी जिल्ह्याचे राज्याचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आज त्यांनी मोठा विश्वास हा माझ्यावरती दाखवलाय। नक्कीच येणाऱ्या काळात विश्वासाचा मी पात्र ठरेल। निश्चितपणे 15 वर्षापासून एक मला पूर्णपणे अनुभव जनतेचा आलाय साहेबांच्या माध्यमातून, कारण की छोट्यापासून मला त्यांनी सुरुवात करून दिली होती। छोटे 1-2 कार्यक्रमाला जा, लग्न समारंभाला जा, आणि आज 2026 मध्ये येऊपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर गोष्टी आज मला माहिती झाल्यात। मला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि विशेष म्हणजे त्यांना जे जनतेचं प्रेम, त्यांना जनतेशिवाय करमत नव्हतं आणि त्यांना जाणीव होती एक माणसाची। तशीच मला आज ती पूर्णपणे जाणीव आहे, कारण की त्यांचे शब्द मला कायम माझ्या मनामध्ये आहेत की जे काही करायचंय आपल्याला सर्वसामान्य जनतेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत करायचंय। त्यांनी ते केलं आणि माझाही पूर्ण प्रयत्न राहील की तेच वाटचाल करून त्याच पद्धतीने मी काम करेल। लैलेश बारगजे, जी 24 तास, अहिल्यानगर।